जिंकला महत्वाचा कडवे. त्यांनी सांगितलं मी बॅटिंग करू. अमित बोत्रे पहिलं षटक घेऊन सज्ज होतात असताना 6 मध्ये किती षटकार मारतील हे दोन बंधू निलेश पनाळे नितीन पनाळे. पहिला चेंडू नितीन यांनी ऑन साइडला खेळलाय. प्रेक्षकांच्या भेटीला चेंडूला पाठवून दिलाय. डीप स्क्वेअर लेगला सीमारेषा पार आरपार चौकार. डीजे चेतन चला प्लीज स्पीडअप करा. गुलमोहर बोत्रेवाडी तुम्हाला लक्षात घ्या दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करायची आहे. वेळ घेऊ नका मित्रांनो. पायावर टाकण्याचा प्रयत्न यॉर्करचा प्रयत्न झाला. दिशा खराब आहे. वाईट बॉल. पहिल्या एका चेंडूवर धावा झाल्यात 5. नितीन पनाळे कालपासून या बॅटरने अक्षरशः या मैदानावर चौफेर टोलेबाजी केली आणि त्यांच्या साथीला त्यांचे बंधू निलेश पनाळे. खोदून काढलाय. बिगिट मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. अक्षय बोत्रे चेंडू खाली कॅच पकडला गेलाय. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला. एका क्षणाला वाटलं की कॅच पकडला आणि दुसऱ्या क्षणाला चेंडू हातातून निसटला. पकडा कॅच. जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. परंतु हा झेल सुटलाय. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेने टीमची धावसंख्या 7 धावा. पहिल्या 2 चेंडूवर 7 झाल्यात. फुल टॉस चेंडू. फुल टोल वसूल केला जाईल का? 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. 11 धावा धावफलकावर. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. संध्याकाळचं सत्र अगदी अंधार होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे स्पीडअप करा. 11 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग करतायत नितीन पनाळे. 2 चौकार आले त्यांच्या बॅटमधून. ओव्हरपिच चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये. अगदी आमच्या कॅमेरामॅन प्रणय म्हात्रेच्या भेटीला चेंडू सीमारेषा पार. अफलातून स्ट्रोक खणखणीत. नितीन आबा पनाळे यांच्या बॅटमधून षटकार. व्हॉट अ फॅब्युलस बॅटिंग. 17 धावा धावफलकावर. पहिल्या उपांत्य लढतीमध्ये देखील या दोन्ही बंधूंनी 2-2 षटकार ठोकले. 28 केले होते. आता इथे 17 झालेत. 17 धावा धावफलकावर. 17. 2 टू गो. दबाव आहे. प्रेशर आहे. इथे व्हाईट बॉल हाताळला जातोय. व्हाईट +1. 2 धावा. टीमची धावसंख्या 19 आणि पहा फटाके वाजतायत. उपांत्य लढत संपली. फायनल चालू होण्याच्या आधीच शिवागजाई देवी चषकाची ही मॅच. 19 धावा. 2 टू गो. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये. चेंडूचा अंदाज चुकला आणि या चेंडू मागे क्षेत्ररक्षक पुढे. 2 धावा प्राप्त केल्यात. या 5 चेंडू अखेर टीमची धावसंख्या 19 धावा. 21 धावा. 21 रन्स ऑन बोर्ड. वैयक्तिक फलंदाजी करत असताना नितीन पनाळे या मॅचमध्ये 5 चेंडूमध्ये त्यांनी धावा केल्यात. 18 धावा. 3 अतिरिक्त आहेत. 21 रन्स ऑन बोर्ड. 1 टू गो. शेवटच्या चेंडूवर षटकार येईल का की विकेट येईल? शेवटचा चेंडू यॉर्करचा प्रयत्न. दबाव आहे. व्हाईट बॉल हाताळला जातोय परंतु फलंदाज धावबाद होतील का? तसं होणार तर येस. आता पंच शहानिशा करत असताना कारण व्हाईट चेंडू तर आलाय आणि इथून जर फलंदाज धावबाद झाले तर नवीन बॅटरला यावं लागेल. परंतु 1 चेंडू बाकी आहे. चेंडू हातातून निसटलाय का एसटी रक्षकाच्या ते देखील पंच आता तपासतील. कारण जर चेंडू हातात असेल तर स्ट्राईक रोटेट होणार नाही. व्हाईट बॉल. येस म्हणजे 1 अवांतर धाव. 22 धावा. आता निलेश पनाळे यांच्याकडे स्ट्राईक आले. आपल्या एका बंधूने काम केले. त्याचं धावा त्याने केल्या. त्याच्या टीमसाठी एक महत्त्वाची धावसंख्या उभारून दिली. आता निलेश पनाळे मिस्टर PTR BPL. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आहे. 1 चिकी सिंगल हवी आहे. 1 धाव प्राप्त होईल. फेकी चांगली केली.
दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे मात्र फलंदाज होतील बाद. एक धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 23-24चा करायचा आहे पाठलाग. 6 चेंडू 24ची गरज. काय संपूर्ण स्पर्धेमध्ये श्री वागजादेवी चषकामध्ये बॅटिंग केले या दोन्ही बंधूंनी. चला प्लीज टीम फेअरलेस कडवे, चला फिल्डिंग लावून घ्या. ते 2 बॅटर येतील तुम्हाला जॉईन होतील तिथेच. चला प्लीज या. 24चं लक्ष या मॅचमध्ये. विजयासाठी 24 धावा करायच्या आहेत. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर ज्या प्रकारे बॅटिंग केली आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे संस्थापक गोविंद कुराडे साहेब, नारायण पालंडे साहेब, अर्जुन कुराडे साहेब, आपल्या मनापासून आभार. द्वितीय पारितोषिक सौजन्य ऋषल कदम साहेब, विकास कुराडे साहेब, आपलं मनपूर्वक आभार. तृतीय पारितोषिक राजेश कुराडे मित्र परिवार, आपलं थँक्यू व्हेरी मच. चतुर्थ पारितोषिक अनिल पवार साहेब, एकनाथ जाधव साहेब, आपलं धन्यवाद. सर्व चषक सौजन्य श्री वागजाई देवी युवा स्पोर्ट्स घोषटवाडी, आपला आभार. सुनीलजी आळेकर डीजे सौजन्य, थँक्यू व्हेरी मच. मालिकावीर कूलर सौजन्य अनिलजी बोमकर साहेब, आपला आभार. आणि ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज सौजन्य अमर पाटील साहेब, समायरा फाटरचे सर्वे सर्व, आपलं मनपूर्वक आभार. 24चा करायचा आहे पाठलाग. या स्पर्धेचा विचार केला तर कोण होईल चॅम्पियन आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण असेल, कारण चर्चा ही नेहमी विजेत्याची केली जाते, चर्चा ही नेहमी पहिल्या क्रमांकाची केली जाते. दुसऱ्या क्रमांकावर कोण याचा जास्त विचार केला जात नाहीये. अंतिम लढत आपण पाहतोय ग्रँड फिनाले. निलेश पनाळे, फिरकी पट्टू आणि प्रशांत बोत्रे ऑन स्ट्राईक. चला प्लीज स्पीडअप करा, अंधार होतोय. पहिल्या चेंडूवर भव्य स्वागत केलंय. चेंडू डीप स्क्वेअर लेगला हवेत खेळलाय, तो झाडांमध्ये फेकून दिलाय. वॉटर स्ट्रोक प्रशांत बोत्रे पेटन. षटकार, एक षटकार आला, अजून तुम्हाला मारायचे आहेत 3 षटकार. 5 मध्ये 18. का बॅटिंग केली प्रशांत बोत्रे यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हे मैदान आणि प्रशांत बोत्रे यांचं एक वेगळं नातं आहे. पाटण तालुका प्रीमियर लीग डे नाईट स्पर्धा याच मैदानावर गाजवली होती. सलगचा दुसरा मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत खेळलाय, डिपला स्क्वेअर लेग, चेंडू खाली झेल टिपलाय आणि या अंधारामध्ये वॉट कॅच. अप्रतिम, अफलातून, अविश्वसनीय, असाधारण झेल टिपलाय. कारण हा चेंडू डीप स्क्वेअर लेगला गेला, परंतु कौतुक करेन मी त्या क्षेत्ररक्षकाचं, काय झेल टिपलाय. पहा जल्लोष होतोय आणि चेंडू प्रेक्षकांना देखील दिसत नव्हता, परंतु हा झेल होता की पहिल्या क्रमांकाचा करंडक होता. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये स्पष्ट होईल. 4 मध्ये करायच्यात आता 18 धावा. सूरज आणि त्या अंधारी या रात्रीमध्ये काय झेल टिपलाय. त्यांच्या नावातच सूरज आहे, त्यांना सूर्यप्रकाशाच्या किरणांची शक्ती आहे कदाचित. वॉट अ कॅच. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, इथे एसटी चित केलं जात आहे का, अपील केले आणि होय फलंदाज एसटी चित. विकेटचं होईल पतन. पहिल्या चेंडूवर आला षटकार, त्यानंतर 2 चेंडूवर 2 विकेट. सूरज देखील होतील बाद. तर विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर निलेश पनाळे. 3 चेंडूमध्ये आता 18ची गरज आहे. 3 षटकार ठोकायचे. 3 षटकारांची आवश्यकता आहे. या 3 षटकार येतील का या मॅचमध्ये. अंतिम लढत आपण पाहताय. पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण, श्री वागजाई देवी चषक 2025चा. कारण शाळेमध्ये दुसऱ्या क्रमांकाला जास्त महत्त्व दिलं जात नाही, ही पद्धत आहे. पहिल्या क्रमांकाला जास्त विचारलं जातं. हा स्टेटस कोणाचा असेल पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफी बरोबर हे बघायचं आहे. पण तो मेहनत दोन्ही संघांनी केली आहे, 4ही संघांनी केले मी म्हणेन, जे टॉप 4 मध्ये दाखल झालेत. चांगला चेंडू फिरवला या अंधाऱ्या रात्रीमध्ये. पहा हाच देखील आला निर्धाव चेंडू, म्हणजे टीम फेअरलेस कडवे पहिल्या क्रमांकाच्या दिशेने वाटचाल करते. 2 मध्ये करायच्यात आता 18 धावा. वॉट टुर्नामेंट, काय स्पर्धा झाली.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची होते सांगता डॉट बॉल फेअरलेस कडवे स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होत असताना शिवाग जयदेवी चषकाच्या पहिल्या क्रमांकाच्या करंडकावर नाव नोंद करू शकते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे विकेट देखील प्राप्त होईल आणि टीम फेअरलेस कडवे शिवाग जयदेवी चषक 2025 चा पहिल्या क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन. वेल प्लेड टीम फेअरलेस कडवे.